नमस्कार मित्रांनो. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठा आणि महत्त्वाचा जी.आर. 11 डिसेंबर 2025 रोजी जारी झाला आहे. ई-के.वाय.सी, वन टाईम एडिट ऑप्शन, कागदपत्र जमा करण्याची शेवटची तारीख या सर्व बाबींमध्ये मोठे बदल झाले आहेत. तर आज आपण या जी.आरमधली संपूर्ण माहिती अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर जी.आरबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. तर महिला व बाल विकास विभागाने 11 डिसेंबर 2025 रोजी एक जी.आर काढला आहे, ज्यामध्ये माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या ई-के.वाय.सी पडताळणी आणि प्रमाणीकरणाबाबत महत्त्वाचे बदल केले आहेत. तर ई-के.वाय.सीसाठी वाढवलेली अंतिम तारीख पाहूया. पूर्वी 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत असलेली ई-के.वाय.सीची मुदत शासनाने 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवली आहे. तर ज्या महिलांसाठी खास नियम लागू आहेत, तर जी.आरनुसार लाभार्थ्यांनी स्वतःचे ई-के.वाय.सी अनिवार्यपणे पूर्ण करणे आवश्यक आहे. तर ज्यांचे वडील हयात नाहीत, ज्यांचे पती हयात नाहीत किंवा घटस्फोटित महिला, त्यांना पुढील कागदपत्रे 31 डिसेंबर 2025 पर्यंत अंगणवाडी सेविकेकडे ऑफलाईन जमा करावी लागतील. तर त्यामध्ये वडील किंवा पती यांच्या मृत्यूचा दाखला आणि घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचा आदेश. तर ई-के.वाय.सी कुठे करायची? तर सर्व लाभार्थ्यांनी ई-के.वाय.सी हे ऑनलाईन पद्धतीने वेबसाईटवर करणे बंधनकारक आहे. तर वेबसाईट आहे ladkibahin.maharashtra.gov.in या वेबसाईटवर. तर मोठा बदल वन टाईम एडिट ऑप्शन उपलब्ध हा काय आहे ते पाहूया. तर ई-के.वाय.सी करताना अनेकांनी चुकीची माहिती भरली असल्यास त्यांना एक वन टाईम एडिट ऑप्शन उपलब्ध करून दिला आहे. तर या पर्यायाद्वारे लाभार्थी पुन्हा एकदा ई-के.वाय.सी दुरुस्त करून पूर्ण करू शकतात. आणि महत्त्वाचे म्हणजे हा पर्याय फक्त 31 डिसेंबर 2025 पर्यंतच उपलब्ध आहे. नंतर कोणतीही दुरुस्ती करता येणार नाही. त्यामुळे माहिती भरताना खूप काळजी घ्यावी. तर अंगणवाडी सेविकांची जबाबदारी पाहूया. तर या जी.आरमध्ये अंगणवाडी यंत्रणेला देखील स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत की त्यांनी लाभार्थ्यांना मार्गदर्शन आणि सहकार्य करावे. तर मित्रांनो, हा जी.आर महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तर मित्रांनो, हा जी.आर महिलांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. ई-के.वाय.सी वेळेत पूर्ण करा. आवश्यक कागदपत्रे 31 डिसेंबरपूर्वी जमा करा आणि गरज असल्यास वन टाईम एडिट ऑप्शनचा नक्की वापर करा. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या जी.आर अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.